नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रात्रीच्या वेळी पार्थ उठून बसलेला असतो आणि काव्या त्यांना विचारते, पार्थ, हे काय? रात्रीचे 1 वाजलेले आहेत. तुम्हाला इमिजिशन काय सुचलेत? आता तुम्ही गुमान झोपा बरे. पार्थ काव्याला बोलतो, तू झोप कोकुळं बाळ. आणि काव्याही रागाने त्यांच्याकडे पाहू लागते आणि पार्थ झोपी गेल्याचे नाटक करू लागतो. तेव्हा काव्याही मनामन विचार करत, पार्थ खरंच किती चांगले आहेत. या सर्व टेन्शनमधून पार्थ बोलल्यानंतर मला थोडे रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. त्यानंतर आपण पाहतो सकाळी सकाळी पार्थ काव्याला बोलतो, उद्या आमच्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि ती सर्वांना ठरवलं आहे की आपल्या बायकांना घेऊन यायचं. आणि तेव्हा काव्या देखील चिंतेमध्ये पडलेली असते. त्यानंतर आपण पाहतो सखी ही नंदिनीकडे येते. नंदिनीला विचारते, ताई 10 करोडवर किती शून्य असतात? तेव्हा नंदिनी सांगते 8 शून्ये. आणि सखी तिथून निघून जाते. तेव्हा नंदिनीही विचारामध्ये पडते. आनंद निवास घेण्यासाठी जीवाचे 10 करोड कुठून आणले हे त्यांना शेवटपर्यंत सांगितले नाही. नक्की ते पैसे त्यांनी कुठून आणले असतील? तर तिकडे आपण पाहतो जीवाला विचारण्यात येते की जीवा, तू 10 करोड रुपये कुठून आणले होते? तेव्हा जीवा हा बोलतो, मी खूप मोठा सौदा केला आहे. मेलेल्या माणसाचे असे बोलून तो आपले बोलणे टाळतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवाचे 10 करोड नक्की कुठून आणले हे सत्य नंदिनी शोधून काढू शकेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.